बाबांच्या जीवनावरील थोडक्यात माहिती आपल्यासमोर म्हणतो. पिताश्री स्वर्गीय भाऊ काशीनाथ भोईर व मातोश्री स्वर्गीय शेवंताबाई भाऊ भोईर यांचे चिरंजीव श्री खेरचंद्र भाऊ भोईर बाबा यांचा जन्म पारगाव बगाडवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे दिनांक 1 जून 1991 साली झाला. त्यांचे बालपण बगाडवाडी पारगाव येथे व शिक्षण बोर्डिंगमध्ये बोरी या गावी झाले. सिनियर ऑफिसर म्हणून त्यांनी BSNL कंपनी अर्थात विदेश संचार निगम लिमिटेडमध्ये नोकरी करून कलकत्ता, मद्रास, दिल्ली या ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांची आवड म्हणजे नाटक पाहणे, सिनेमा पाहणे, विशेष म्हणजे समाजकार्याची ओढ. त्यांनी शिक्षणासाठी परिवाराला प्रोत्साहन देणे, समाजकार्याची धडपड, असत्याची चीज, कष्टाळू व स्वाभिमान असणे व त्यांचा स्वभाव असून 2 भाऊ 6 बहीण, 2 मुले पंकज व नितीन आणि 2 मुली जया व यामिनी, नातवंडे 9 असा हा सुंदरसा परिवार असून जोरदार टाळ्यांनी स्वागत करा खेमचंद्र भाऊ भोईर यांचं. त्यांना पुन्हा एकदा 75व्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. बाबा बंदरचे कार्य त्यांचे जावई क्षितिज भोसले हे आपल्यासमोर सादर करतील. पहिल्याच तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि आभारी व्यक्त करतो की आज तुम्ही वेळात वेळ करून इकडे आला. आता दादांनी सांगितलं पप्पांच्या जन्मापासून त्यांच्या नातवंडापर्यंत त्यांचा प्रवास सांगितला, पण त्यांचा विशेष गुण असा आहे की समाजकार्य. त्यांचं समाजकार्यासाठी एवढी धडपड असते, सदैव ते त्यासाठी झिजलेले आहेत अक्षरशः. त्यांचे मोठे बंधू किसनराव भाऊ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आळंदी येथे देहू रोडला हिंदू महादेव कोळी धर्मशाळा उभारली. ती ह्यासाठी उभारली की जे वारकरी येतात विठ्ठलच्या दर्शनासाठी त्यांची गैरसोय त्यांना जाणवली की वारकऱ्यांची खूप गैरसोय होते राहण्याची, जेवणाची. तर त्यांनी पप्पांनी त्यांचे सहकारी जे आहेत त्यांनी पुढाकार घेतला आणि ती धर्मशाळा उभारली. आज हजारो वारकरी तिकडे येऊन आश्रय घेतात, भोजन घेतात, तेही विनामूल्य. त्या एकाही वारकऱ्याकडनं ते कधीही 1 रुपया त्यांनी घेतलेला नाही आहे आजपर्यंत. म्हणजे हे कौतुकास्पद आहे की एवढी धर्मशाळा उभारणं, एवढे हजारो लोकांना तिकडे स्थान देऊन त्यांचा आश्रय करून त्यांना भोजन देणे. दुसरं म्हणजे त्यांनी 1993 साली एक पतपेढी त्यांनी उभारली. ते ह्यासाठी की आपल्या समाजाच्या माणसांना कमी व्याजामध्ये कर्ज मिळावं, हा त्याचा मागचा हेतू होता. कृतिशील आदिवासी सहकारी पतसंस्था या पतपेढीचं ते नाव होतं. आणि त्याहीमध्ये ते नुसतं उभारली नाही, त्याही ते पूर्ण त्यांचा जो कारभार आहे तो पूर्ण पारदर्शकपणे येतो. कुठचाही त्यामध्ये असं गैरकारभार अजिबात म्हणजे अजून मी तरी त्यांना ऐकला नाही. कारण त्यांचं जे कार्य आहे
त्यांना पूर्णपणे ते शिस्तीने, पूर्ण प्रामाणिकपणे आणि पूर्ण पारदर्शकपणे त्यांना करावं लागतं ते. आणि ते आजही ते तसे समाजकार्य करत आहेत. त्याचप्रमाणे त्यांना शिक्षणाची पण आवड आहे. ते बरेच लोकांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करत असतात की तुम्ही शिक्षण घ्या, छान शिक्षण घ्या म्हणून. तर त्यांनी बरेच असे लहान मुलांचे अनाथाश्रम आहेत, तिकडे त्यांनी वह्या पुस्तकं याच्या रूपामध्ये त्यांनी देणगी पण दिलेलं आहे. पण हे सर्व समाजकार्य करत असताना पप्पांना ते एकटं करणं शक्य नव्हतं. त्यांच्याबरोबर एक अशी व्यक्ती होती, ती सतत त्यांच्या या समाजकार्यामध्ये त्यांच्याबरोबर सोबत होती. आजही आहे आणि पुढेही त्या राहतील. त्या म्हणजे आमच्या आई, सासूबाई, पप्पांच्या अर्धांगिनी सौ सुशीला खेमचंद्र भोईर. त्यांनी कधीही किंतु परंतु त्यामध्ये केलं नाही. उलट ते त्यांच्याबरोबर सोबतीने त्या समाजकार्यामध्ये सहभागी झाले. नुसतं समाजकार्यामध्येच नाही तर नोकरीमध्ये पप्पांचे वेगवेगळ्या राज्यामध्ये त्यांची बदली होत होती. तर पूर्ण जबाबदारी घराची आणि मुलांची याही या दोन गोष्टी त्यांनी पूर्णपणे जबाबदारीने पार पडल्या. तर मला असं वाटतं की आपल्या आईंसाठी थोड्या टाळ्या झाल्या पाहिजे. आणि यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, ते एक आपल्याकडे जागृत उदाहरण आहे. तर त्यांचं फार कौतुक. आणि असेच ते सोबत राहिले पाहिजे, असेच त्यांनी पप्पांना साथ दिली पाहिजे जसे आजपर्यंत देत आलेले. आणि क्षितिज जे म्हणाले होते की बाबांनी केलेले कार्य, आज त्यांची मुलं जी आहेत अतिशय उच्च शिक्षित आहेत, त्यांची नातवंड आहेत. हा संसाराचा संपूर्ण जो गाडा आहे, आज त्यांनी केलेले कार्य, पतपेढी उभारणं, मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणं, ह्या ज्या काय गोष्टी ज्या आहेत, ज्या समाजकार्यासाठी ज्या आपण वाहतो, त्याची प्रमुख भूमिका जी असते ती जी म्हणजे ही जी माऊली बसलेली आहे, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. धन्यवाद. बाबा म्हणजे कष्ट करणारं शरीर, बाबा म्हणजे कष्ट करणारं शरीर, काळजी करणारं मन, स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून मुलांसाठी झटणारं अंतकरण म्हणजे बाबा बाबा बाबा. चला तर बाबांसाठी नुसतं शिक्षण, समाजकार्य, त्यातून सुद्धा त्यांचा एक गुण जो लपलेला आहे, तो गुण म्हणजे बाबांना सिनेमा आणि नाटक पाहण्याची फार आवड.